युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना इथेच रोखण्याचा मोर्चा निघाला होता संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन त्यांचा निषेध करण्याचा। पण इथे काही अंतर हे युवा सेनेचे कार्यकर्ते चालत आले आणि इथेच त्यांना अडवून ठेवलेलं आहे। कदाचित या सगळ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड केली जाईल। युवा सेनेचे कार्यकर्ते हे रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत आहेत। पोलिसांनी अडवलं त्यामुळे अगदी रस्त्यावर ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। युवा से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, युवा से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। संजय राऊत यांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। संजय राऊत यांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। पागल झाला संजय राऊत, पागल झाला, पागल झाला, पागल झाला संजय राऊत। ही आंदोलनातली थेट दृश्य आहेत। संजय राऊत यांच्या छायाचित्रावर काळं फासलंही जात आहे। संजय राऊत यांची समाज माध्यमांवर युवकांबद्दल केलेली पोस्ट ही वादाचा विषय बनलेली आहे। संजय राऊतांच्या घराच्या समोर युवा सेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत, आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत। पोलिसांनी त्यांना अडवलंय, मात्र तिथे धक्काबुक्की सुरू झाली आहे। संजय राऊतांविरोधात शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन आक्रमक आहे। युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना संजय राऊत यांच्या निवासस्थानापर्यंत जायचंय, पण पोलिसांनी अडवलेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। जसा इथे पोलीस बंदोबस्त आहे तसा संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेरही पोलीस बंदोबस्त तैनात आहे। या आंदोलन स्थळाहून अगदी हाकेच्या अंतरावर सुनील राऊत यांचं जनसंपर्क कार्यालय आहे, संजय राऊत यांचं निवासस्थान आहे। अनेक कार्यकर्ते हे काळ्या रंगाचं शर्ट किंवा काळ्या रंगाचे कपडे घालून आलेले आहेत। संजय राऊत यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत। संजय राऊत यांनी समाज माध्यमांवर जी युवकांबद्दल मतं व्यक्त केलेली आहेत त्याचा निषेध हा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। खरं तर आणखी काही कार्यकर्ते मुंबईच्या कानाकोपऱ्यातून येणार होते, पण आता राज सुर्वे जे प्रकाश सुर्वे शिंदे शिवसेनेचे आमदार यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। पोलीस हे समजावत आहेत की याच्या पुढे आंदोलनाला परवानगी मिळणार नाही। अरे आम्ही थांबणार नाही, फोडू आम्ही त्यांना। बसून घ्या खाली। अरे नेहमीच हे काय, हे पहिल्यांदा नाही घडत आहे। अगोदर केजरीवाल म्हटलं की आम्ही नेपाळ सारखं वातावरण भारत देशात करू। अरे तुमची ते काय, तुमच्या बोलण्याचे मतलब काय की काय महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशमध्ये नेपाळ सारखे तुम्ही करणार? अरे भारत देशचा अभिमान आहे आम्ही युवक। अगोदर महिलांनी लात मारली त्यांना इलेक्शन मध्ये, आमची लाडकी बहिणींनी त्यांना वोट दिला नाही, आता युवक सुद्धा लात मारणार। आणि त्यांची लायकी काय, नेहमी म्हणणार की उद्धव साहेब आमचे त्यांचे नेते उद्धव साहेब, आणि उद्धव साहेबांना सुद्धा त्यांना काही माहित नाही का कसं हे वातावरण हे युवकांना टार्गेट करत आहे। अरे त्यांचे पक्षाचे उबाटाचे पक्षाचे ते वेडे आहे नेते, आम्हाला माहिती आहे युवक। आणि शिवसेनेबद्दल काय बोलला तर आम्ही सोडणार नाही। उबाटामध्ये आदित्य ठाकरे साहेबांच्या इंटरफेरन्समुळे संजय राऊतला कुठेतरी युवाबद्दल असोत आहे आणि घरातला त्रास। तर संजय राऊत यांच्या घरापासून आणि सुनील राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून काही अंतरावरती शिंदेच्या शिवसेनेचे युवक कार्यकर्ते घोषणाबाजी करत आलेत। हातामध्ये संजय राऊतांच्या विरोधातले फलक घेऊन त्याच्यावरती काळं फासत हे आंदोलक आलेले असताना पोलिसांनी त्यांना काही अंतरावरती चढवलंय। आंदोलन स्थळाहून थेट दृश्य आहेत। यांनी युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रस्त्यात बसूनच आंदोलनाला सुरुवात केली आहे, कारण या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवलं गेलेलं आहे। अगदी हाकेच्या अंतरावर संजय राऊत राहतात। संजय राऊत यांच्या निवासस्थानापर्यंत जाण्यासाठी या कार्यकर्त्यांना रोखण्यात आलेलं आहे। अगदी हाकेच्या अंतरावर सुनील राऊत यांचं कार्यालय आहे। सगळे कार्यकर्ते, युवा सेनेचे कार्यकर्ते हे संतप्त आहेत।
नाही नाही इकडे मार इकडे. हा. संजय राऊत संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी शिंदेंच्या शिवसेनेच्या युवक कार्यकर्त्यांकडनं आणि एकूणच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांविरोधात तिथं बॅनर दाखवले जात आहेत, घोषणाबाजी केली जाते.